महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारनं उत्तम काम केलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धर्तीवर अवतरलाय, तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचे तसंच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करतायत. तेव्हा येत्या 20 तारखेला यांना रोखण्याचं काम करून जनतेनं कायमचं घरी बसवावं असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलंय. ठाण्यातील एमएच हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी. नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित आणि उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केलं. याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, औळा माजिवड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजपा प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत परांजपे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, रिपाई भास्कर वाघमारे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुरु नानक जयंतीचं औचित्य साधून जे.पी. नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतलं. त्यानंतर विशेष सभेला उपस्थित दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटलं की घराणेशाही, तुष्टीकरण होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे. याआधी नेहरूंनी 3 वेळा विजय मिळवला तेव्हा विरोधक कमजोर होते, पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना 3ऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकार आल्याचं सांगून जे.पी. नड्डा यांनी हे तुष्टीकरणाचं राजकारण करून समाजात फूट पाडतात. त्याउलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांनाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जग आमच्या असहमतीचाही आदर करतंय. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललाय, तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा आणि मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचं नड्डा म्हणाले.